एका छोट्याशा गावातील सरकारी शाळेत शिकणारा एक सामान्य मुलगा, ज्याच्याकडे ना मोठी संपत्ती होती ना कोणताही राजकीय वारसा. पण त्याच मुलाने पुढे भारताचे नेतृत्व केले. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत नरेंद्र मोदी यांच्या बालपणातील काही सत्य घटना, त्यांचे शालेय जीवन आणि त्या काळात घडलेले त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू. तर बालपणाची सुरुवात. नरेंद्र मोदी यांचे बालपण गुजरातमधील वडनगर या ऐतिहासिक शहरात गेले. त्या काळात भारत नुकताच स्वातंत्र्यानंतरच्या विकासाच्या वाटेवर होता. बहुतेक कुटुंबाप्रमाणेच त्यांचे कुटुंबही साधे होते. घरात संपत्ती नव्हती, पण मेहनत, प्रामाणिकपणा आणि शिस्त या मूल्याची श्रीमंती होती. शालेय जीवन. नरेंद्र मोदी यांनी वडनगरमधील सरकारी शाळेत शिक्षण घेतले. ते अभ्यासात चांगले होते, पण केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नव्हते. त्यांना वाचनाची विशेष आवड होती. शाळेच्या ग्रंथालयात वेळ घालवणे त्यांना आवडायचे. इतिहास, संस्कृती आणि महान व्यक्तींचे चरित्रे ते आवडीने वाचत होते. वक्तृत्वाची आवड. शाळेत असतानाच त्यांना भाषण आणि वादविवाद स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची आवड निर्माण झाली. मंचावर आत्मविश्वासाने बोलण्याची त्यांची शैली शिक्षक आणि मित्रांचे लक्ष वेधून घ्यायची. पुढे त्यांच्या सार्वजनिक जीवनातील प्रभावी भाषण शैलीची ही सुरुवात मानली जाते. नाट्यकलेची आवड. शालेय जीवनात त्यांनी अनेक नाटकांमध्ये भाग घेतला. देशभक्ती, समाजसेवा आणि सामाजिक संदेश देणाऱ्या भूमिका त्यांनी साकारल्याचे उल्लेख विविध चरित्रांमध्ये आढळतात. या अनुभवामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि लोकांसमोर उभे राहण्याची क्षमता वाढली. शिस्तप्रिय स्वभाव. नरेंद्र मोदी वेळेचे काटेकोर पालन करत असत. शिक्षकांनी दिलेले काम वेळेत पूर्ण करणे, स्वच्छता राखणे आणि नियमित शाळेत जाणे या सवयी त्यांच्यात लहानपणापासूनच होत्या. मदतीची भावना. घरच्या जबाबदाऱ्यांमध्येही ते हातभार लावत. कुटुंबाला शक्य तितकी मदत करणे ही त्यांची सवय होती. त्यामुळे लहान वयातच जबाबदारीची जाणीव त्यांच्यात निर्माण झाली. स्वामी विवेकानंदांचा प्रभाव. तरुण वयात त्यांना स्वामी विवेकानंद यांचे विचार प्रेरणादायी वाटू लागले. देशसेवा, आत्मविश्वास, शिस्त आणि समाजासाठी काम करण्याची प्रेरणा त्यांनी त्यांच्या लिखाणातून घेतली. हा प्रभाव त्यांच्या पुढील आयुष्यातही अनेकदा दिसून येतो. शिक्षकांच्या आठवणी. शिक्षकांच्या मध्ये ते जिज्ञासू आणि प्रश्न विचारणारे विद्यार्थी होते. त्यांना वर्गात शिकवलेली प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची असे, ते का आणि कसे असे प्रश्न नेहमी विचारायचे. कोणतीही गोष्ट समजून घेण्याची त्यांची उत्सुकता नेहमीच दिसून येते. बालपणातील मिळालेला संदेश. नरेंद्र मोदी यांच्या बालपणातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. मोठी स्वप्ने पाहण्यासाठी मोठे घर आवश्यक नसते. मेहनत, शिस्त आणि सातत्य असेल तर सामान्य परिस्थितीतूनही मोठे यश मिळवता येते. मित्रांनो, वडनगरच्या एका सरकारी शाळेत शिकणाऱ्या त्या लहान मुलांमध्ये नेतृत्वाचे अनेक गुण लहानपणापासूनच दिसत होते. याच गुणांनी पुढे त्यांचा जीवन प्रवास घडवला. तर पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत रेल्वे स्टेशनवरील चहाच्या दुकानाशी जोडली जाणारी कथा आणि तरुणपणातील संघर्ष. जर तुम्हाला ही माहितीपूर्ण मालिका आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील भाग नक्की पहा.